वार्ता न्यूज नेटवर्क 24/7. 2024च्या इलेक्शनमध्ये जेवढ्या 543 जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महिला आरक्षण आणा. त्यांनी ते काय मान्य केलं नाही. त्या दोन अटी तशाच ठेवल्या. आता जे बिल पास झालंय 23 मध्ये ते त्यांनी परत कालच्या सत्रामध्ये 26 मध्ये ते बिल आणलं. त्याचं कारण काय आहे? कारण का 2 राज्यांमध्ये निवडणुका अजून चालू आहे. इलेक्शन वोटिंग अजून व्हायचंय तामिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलमध्ये. म्हणून ते पूर्ण सत्र म्हणजे दोन राज्यांच्या निवडणुकीसाठी त्यांनी पूर्ण देशाची अखंडता जी आहे ती धोक्यात टाकली. महिलांचं नाव पुढे करून महिलांचा नेहमीप्रमाणे वापर केला. प्रत्येक इलेक्शनच्या आधी त्यांचा जुमला असतो, त्यांचा धमाका असतो, त्याची लाडकी बहीण असते. तसंच त्याच पद्धतीत महिला आरक्षणाच्या नावाखाली त्यांना डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं, म्हणून ते सत्र आणलं. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की नेहमीच मोदीशांचं एक स्ट्रॅटेजी असते, पण ह्या वेळेस ती महाफेल गेली स्ट्रॅटेजी. पहिल्या दिवशी जेव्हा डिबेट सुरू झाले ह्या बिलावर, डिलिमिटेशन बिल, महिला आरक्षणाचा उल्लेखच तुम्ही बघा लिस्ट ऑफ बिझनेस मध्ये नाहीये, त्या बिलमध्ये नाहीये. ते बिल फक्त कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल होतं डिलिमिटेशनच्या नावाखाली. महिला आरक्षणचं बिल 23 मध्येच पारित झालंय. त्या दिवशी जेव्हा पहिल्या दिवशी आमचे डिबेट सुरू झाले संसदेत, तेव्हा आपल्याला दिसलं की अमित शहाजी आणि मोदीजी हे बॅकफूटवर गेले. खूप मोठ्या प्रमाणात ते बॅकफूटवर गेले. कारण का विरोधी पक्षांनी इंडिया अलायन्सने एक नॅरेटिव्ह त्या दिवसापासून सेट केला की हे महिला बिलच नाहीये, हे महिला आरक्षण बिलच नाहीये, हे डिलिमिटेशनचं बिल आहे. आणि म्हणून कधी नव्हे तर मोदीजी ज्यांचा प्लॅन नव्हता इंटरव्हीन करायचा, पहिल्या दिवशी 16 तारखेला त्यांनी इंटरव्हीन केलं. कारण का नॅरेटिव्ह आमचं ऑलरेडी सेट झालेलं हे महिला आरक्षण बिल नाहीये. म्हणून मोदीजींना पार्लमेंटमध्ये त्या दिवशी इंटरव्हीन करायला लागलं. आणि त्यांचं नेहमी ही स्क्रिप्टेड होतं हे सगळं की आपण हे बिल आणूया, आपण इंडिया अलायन्सचे काही पार्टनर्स जे असतील त्यांना फसवायचा मनवायचा प्रयत्न करूया. आणि मला तेच कळत नाही, 2/3 मेजॉरिटी लागते हे बिल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पास करायसाठी. आतापर्यंत त्यांच्या पक्षात वाटत असेल की मोदीशांची ती चाणक्य नीती एवढी सक्सेस होते, कोणी काही बोलत नाही, कोणी चॅलेंज करत नाही. त्यांना माहिती असून त्यांना 2/3 मेजॉरिटी मिळणार नाहीये, तरी तुम्ही हे बिल आणलंच कसं? म्हणजे तुम्हाला महिला आरक्षण द्यायचंच नाहीये पहिली गोष्ट. आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे बिल आणताय, तर तुमची तयारी पण नव्हती. तुमची तयारी नव्हती 2/3 मेजॉरिटीची. मग तुम्ही आणलाच का? मग तुम्ही महिलांच्या भावनांची का खेळला? हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी बॅकफूटवर गेले. त्यांनी इंटरव्हीन केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होणार आहे हे नेमकं आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं. खूप अनसर्टनिटी होती. मी असं ऐकलं की त्या ठिकाणी आदरणीय गृहमंत्री आणि सेक्रेटरी जनरलचं थोडीसं वादावाद पण झाली. कारण का त्यांना लिस्ट ऑफ बिझनेसमध्ये थोडंसं काहीतरी अनकॉन्स्टिट्युशनल करायचं होतं. त्यांच्या वादावाद झाली. म्हणून दुसऱ्या दिवशी ते उत्तर कधी देणार आहेत, रिप्लाय कधी देणार आहेत, वोटिंग होणार आहे का नाही, वोटिंग कसं होणार आहे हे आम्हाला कोणालाच कळलं नाही. कारण का एकंदरीत सरकार बॅकफूटवर गेली. त्यांची स्क्रिप्ट अशी होती की त्यांना आम्हाला महिला विरोधी दाखवायचं होतं, पण त्यांचा गेम पूर्ण उलटला. कारण का आज तुम्ही बघताय त्यांचं कालचं भाषण, पहिल्यांदा असं झालं असेल की मोदीजींच्या कालच्या भाषणाच्या खाली जर तुम्ही कमेंट्स वाचले आणि जेन्युइन अकाउंट्स होते. एप्रिल 17, 2026 क्रिएट झालेले अकाउंट्स नव्हते, जेन्युइन अकाउंट्स होते जे 21चे असतील, 22चे असतील. त्यांना इतकं ट्रोल करतायत कारण का त्यांची ही पूर्ण जी स्ट्रॅटेजी होती ती बॅकफायर झाली, बुमरँग झाली आणि फेल झाली ही स्ट्रॅटेजी. तुम्ही अजून किती महिलांचा वापर करणार? तुमची हिंमत असती तर तुम्ही 24 मध्ये लागू केलं असतं. ते 23 मध्ये पारित करून 24 मध्ये एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय. दुसरी गोष्ट, 50% वाढवण्याचं म्हणजे 543चे 850 झाले असते. आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा, हे महिला विरोधी कसे आहे. महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही इलेक्शनच्या वेळेस, महिला बिलाचं नावाखाली, डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं. आरक्षण केव्हा म्हणतात? जेव्हा एक्झिस्टिंग सीट्समध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात. इथे तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींना, तुमच्या मुलांना, सगळ्यांना मजबूत करताय
वाढवताय सीट्स आणि त्या वाढीव अतिरिक्त सीट्स मध्ये तुम्ही महिलांना आरक्षण देताय. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला महिलांना आरक्षणच द्यायचं नाहीये. तुम्हाला द्यायचं असतं तर तुम्ही 24 मध्ये दिलं असतं. तुम्हाला द्यायचं असतं तुम्ही अजूनही एक्झिस्टिंग मध्ये पुढच्या 2029ला तुम्ही दिलं असतं. एक्झिस्टिंग 543 तुम्ही 50% कोणत्या बेसिसवर रॅन्डम नंबर विश्वगुरूंना वाटलं म्हणून त्यांनी 50% घेतलं. पण दुसरी गोष्ट मान्य करतो, डिलिमिटेशनची गरज आहे. आम्हाला पण वाटतं डिलिमिटेशनची गरज आहे, पण डिलिमिटेशनची पद्धत असते. एक तर डिलिमिटेशन का होतं जेव्हा लोकसंख्या वाढते. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी राहिलो आहोत, लोकसंख्या वाढते. जर लोकसंख्या वाढली तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही फ्रेश सेन्ससची आकडेवारी घ्यायला पाहिजे होती. तुम्ही 2011ची सेन्ससची आकडेवारी घेताय, त्याच्यावर तुम्ही 50% टाकताय आणि सेन्सस न करता तुम्ही डिलिमिटेशन करताय आणि 50% रॅन्डम. हमेशा सच के साथ